नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई अगं मीरा तू उभी काय आहेस? जाणं पटकन हार घालून ये, म्हणजे सगळ्यांना एकाच वेळी पाहता येईल। हो हो आलेच हा। मीरा कसं आहे ना, तू आधी काकांना सेट दाखवतेस का? त्यांना निघायचं आहे ना? एक मिनिट आण तू इथे। वहिनी तुम्ही आधीच एका चेनसाठी घरी बोलवलं आणि त्यात अजून वेळ घालवताय काय वहिनी? अगं कॅश, आपल्या ऋषीने पहिल्यांदा इतकी महागडी वस्तू घेतलीये, पारखी माणसाला दाखवायला नको का? 2.5 लाखाचा प्रश्न आहे। हो 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 बरोबर आहे। काका काय वाटतं हो तुम्हाला, त्या दुकानदाराने 2.5-3 हजार जास्त घेतले का ऋषीकडून? हजार 2,000 जास्त दिलेले नाहीत अहो, चक्क 2,48,000 जास्त दिलेले आहेत। काय अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो माझ्या माहितीप्रमाणे या दागिन्याची किंमत जेमतेम 1,500 ते 2,000 रुपये असतील। तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे आम्ही विचारलं म्हणून तुम्ही आपलं काही सांगताय का? हो ना। नाही, मला वाटतं तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही, कारण ती ब्रँडेड वस्तू आहे। मीरा त्यांच्या हातनं घेते परत। ऋषी थांब जरा। नाही तो जरा रागाच्या भरात तुम्हाला थोडंसं जास्तीच बोलला, पण दागिन्यांच्या बाबतीत तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। हो 1 मिनिट। हे बघा नकली दागिने आहेत, नकली। हे बघा मी जरी जोडतोडाची कामं जरी करत असलो ना, तरी मी मात्र सोनाराच्या घरात जन्म घेतलेला आहे। हा दागिना निव्वळ खोटा आहे। अहो जगाच्या पाठीवर कुठेही चौकशी केलीत ना, तरी तुम्हाला हेच उत्तर मिळेल, हा दागिना खोटा आहे। हे घ्या, आता मी निघतो। ऋषी हा सगळा काय प्रकार आहे? ऋषी हा हार कुठून आणलास तू? आबा ऋषी तू जर म्हणतोय की हा सेट ब्रँडेड आहे, तर मग तुला फसवलं कसं? बरं झालं ना मी हे दागिने सोनार काकांना दाखवले, निदान खरा प्रकार तरी कळला। ऋषी तू जोपर्यंत बोलणार नाहीस तोपर्यंत आम्हाला खरा प्रकार काय काहीच कळणार नाही। तू प्लीज बोल काहीतरी, हे काय आहे सगळं? विघ्नेश जरा तूच सांग, हा सगळा काय प्रकार आहे? ऋषी अरे हाराची ऑर्डर तू दिली होतीस ना, मग तू त्याला काय विचारतोयस? विघ्नेश जरा प्लीज बोल, सगळे विचारतात हा सगळा काय प्रकार आहे? दादा तू काही बोलणार नसेल तर नाईलाजाने मला हे सगळं सांगावं लागेल, सो प्लीज बोल। अरे काय आहे?
ऋषी, हा नक्की काय प्रकार चाललाय आम्हाला जरा कळेल का? अरे ऋषी बोल ना रे. त्या दुकानदाराने जर तुला फसवलं असेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार नको का करायला? या दागिन्यांमध्ये विघ्नेशचा काय संबंध आहे हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. विघ्नेश भाऊजी जर काही बोलायला तयार नसतील तर ऋषी तूच सांग ना बाबा, हा सगळा काय प्रकार आहे? मी तुम्हाला सांगतो नेमकं काय घडलं. मला ना मीराला खरं तर हे गिफ्ट द्यायचंच होतं. म्हणजे त्यासाठी मला खरं तर 2.5 लाख रुपयांची जमवाजमव मी केली होती. पण अचानक रात्री विघ्नेश दादा आला आणि असं सगळं घडलं होतं. सॉरी मीरा, पहिल्यांदाच तुला एवढं मोठं गिफ्ट देण्याचा विचार केला पण तेही तुला नीट देऊ शकलो नाही. आय एम सॉरी. अरे ऋषी, असं बोलून तुला काय सिद्ध करायचं ऋषी? म्हणजे विघ्नेशने तुझ्या बरोबर चिटिंग केली आहे असं म्हणायचंय तुला? कॅशवानी 1 मिनिट, मी असं काहीही बोललेलो नाहीये. तुझ्या म्हणण्याचा अर्थ तोच होतो ना? त्याने तुझ्याशी चिटिंग केली, तुझ्या भावनांशी तो खेळला, 2.5 लाख रुपयाला त्यांनी तुला फसवलं, तो तुझ्याशी खोटं बोलला, हे तुला सगळ्यांसमोर सिद्ध करायचंय ना? अहो वहिनी, पण मी त्याच्या बाबतीत काय बोललो हे पाहण्यापेक्षा तो माझ्या बाबतीत काय वागला हे पहा ना. म्हणजे त्याने तुझ्याशी चिटिंग केली असंच तुला म्हणायचंय नाही का? ऋषी प्लीज, हे बघ, मला त्या दागिन्यांचं काहीही वाटत नाहीये. अगं तू काहीतरी माझ्यासाठी मनापासून केलंस, ह्याच्यातच मला सगळं मिळाल्यासारखं आहे. पण प्लीज आता हा वाद थांबवा. सणासुदीच्या दिवशी मला घरात वाद नकोत प्लीज. नाही मीरा, खरा प्रकार काय हा आपल्या सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि जोपर्यंत विघ्नेश काही बोलत नाही तोपर्यंत नक्की काय घडलंय हे काहीच कळणार नाही. विघ्नेश, अरे बोल ना काहीतरी. काय आहे हा प्रकार सगळा? बोल ना. मला एक गोष्ट कळत नाहीये की विघ्नेशला सगळे आरोपी ठरवायला का निघालेत? 1 मिनिट. विघ्नेश, तू ऋषीकडून 2.5 लाख रुपये घेऊन शेअर मार्केटमध्ये लावलेस हे खरं आहे? विघ्नेश, हे खरं आहे का? काय गरज होती तुला हे असं करण्याची? जर तू एका दिवसात पैसे परत करणार नव्हतास तर तू मुळात त्याच्याकडून घेतलेसच का? आणि तो कशासाठी पैसे जमवत होता माहितीये ना तुला? विघ्नेश, एकतर तू ऋषीकडनं पैसे घेण्याची चूक केलीस आणि त्यानंतर ती चूक लपवण्यासाठी तू चक्क खोटे दागिने आणलेस. मला एक गोष्ट सांग, असं करण्याची तुझी हिंमत कशी झाली रे? मला बाबा टीप मिळाली होती म्हणून मी. एक शब्द बोल नकोस तू. तुझ्या या अशा वागण्यामुळे बोलण्यासाठी काही शिल्लकच ठेवलेलं नाहीयेस तू. विघ्नेश, तू ह्या थराला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. विघ्नेश, अरे तू तुझ्या सख्ख्या भावाला फसवलंयस, तुला कळतंय का? मला त्याला फसवायचा कुठलाही उद्देश नव्हता. मला विघ्नेश, अरे तुझा जर असा काही उद्देश नव्हता तर मग तू का पैसे घेतलेस त्याच्याकडनं आणि असे खोटे दागिने का आणलेस? अरे बोल ना काहीतरी. मला फक्त विघ्नेशला सगळे आरोपी का ठरवतायत? ऋषी त्याला चिटर बोलतोय,
आबा आणि प्रथमेश त्याला बोलतायत. विघ्नेशला तुम्ही अजून किती त्रास देणार आहात? त्याच्या बाजूने कोणी उभं नाही ना राहिलं तरी मी त्याच्या बाजूने उभी राहणार आहे. त्याची बाजू घ्यायची सोडून, त्याला समजून घ्यायचं सोडून तुम्ही त्याच्यावरच दोष देताय. हो, माझ्या सख्ख्या भावाने विघ्नेश दादानी मला फसवलंय हे मी सगळ्यांसमोर सांगतो. विघ्नेश दादा, अरे पहिल्यांदा एवढं मोठं गिफ्ट मीराला द्यायचं मी ठरवलं होतं, पण तू माझ्याकडे पैसे मागायला आलास आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी तुला पैसे दिले सुद्धा, कारण माझा तुझ्यावर विश्वास होता. पण दादा, तू ते पैसे घालवलेस आणि तुझ्या अशा वागण्यामुळे दादा मी मीराला फसवलंय. हो, तू माझा विश्वासघात केलायस आणि तू मला फसवलंयस विघ्नेश दादा. मी सगळ्यांचा गुन्हेगार आहे. मी सगळ्यांची माफी मागतो. पण मी कोणालाही फसवलेलं नाहीये. मी आयुष्यात कोणाला फसवू शकत नाही. माझ्यावर विश्वास नव्हता ना रे तुझा, मग मला तुझे पैसे द्यायचेच नव्हते. सगळा प्रकार घडला नसता. अरे विघ्नेश, वहिनी, विघ्नेश, कुठे चाललायस? हा, झाल्या प्रकाराबद्दल तुला काही बोलायचं नाही की आता तुझ्याकडे बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही. हाच प्रश्न मी तुला विचार. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय का मला टोचून बोलायचं? अरे तू अशी वेळच का येऊ दिलीस? पण मला सांग, ऋषाच्या बाबतीत तू असं का वागलास? बिझनेसमध्ये प्रॉफिट लॉस होत असतो, छोटी गोष्ट आहे. फक्त तीच गोष्ट उगाळण्यात काही अर्थ नसतो. ते ऋषीचे पैसे आहेत ना, ते मी देईन त्याला. त्याची जबाबदारी माझी. एक मिनिट, तू पैसे परत करू शकतोस हे आम्हालाही माहिती आहे, पण त्या पैशाच्या निमित्ताने स्वतःवरचा आमचा विश्वास जो गमावलाय त्याचं काय? तो कसा परत मिळवणार आहेस? आणि विघ्नेश, बिझनेस मी पण करतो आणि बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस होतो हे मलाही व्यवस्थित माहिती आहे. पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचा असतो तो समोरच्याचा आपल्यावरील विश्वास. आणि तो विश्वास टिकावा म्हणून आम्ही जीवाचं रान करतो. आणि तू सख्ख्या भावाच्या बाबतीत हे असं वागलास? पास, मी ऐकून घेतोय म्हणून काही बोलू नकोस. आणि मला सांग रे, मी काय केलं नाही तुझं समाधान होणार? सांग. अरे तुमचं हे सततचं बोलणं ऐकून ना माझ्यासमोर एकच पर्याय उरतोय, जीव देणं. देऊ का जीव? नाही, नको. कारण तुझं हे असं कर्तृत्व पाहून जीव तर आता मलाच द्यायला पाहिजे. तुझ्यावर हे असे संस्कार केले होते का रे? अबाव, मला समजून का नाही घेतात तुम्ही? तुला समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं रे?
तू जसा वागलास ना, तुला समजून घ्यायला जागाच ठेवलेली नाहीयेस तू. घरचा धंदा सांभाळून तू शेअर मार्केटमध्ये पैसे लावत होतास. मी तुला कधीच अडवलं नाही. पण त्या शेअर्स मधलं आमच्यापेक्षा तुला जास्ती कळतं, आम्ही हे कधीच मान्य केलं होतं. पण त्या शेअर्सच्या नादापायी तू इतका वाहवत जाशील असं कधीच वाटलं नव्हतं. तुझ्या लक्षात येतंय का? या शेअर मार्केट पायी तू जुगारी होत चाललायस. तसं नसतं ना तर तुझ्या धाकट्या भावाला असं कधी फसवलं नसतंस. त्याच्या भावनांशी असा खेळला नसतास तू कधी. अरे त्या बिचाऱ्यानं पै पै जमून त्या मीरासाठी गिफ्ट आणण्यासाठी पैसे जमवले होते रे. आणि तू मला तुझी नाही, आता मला स्वतःची लाज वाटते. विघ्नेश, अरे तू आता तरी बोलणार आहेस का? सगळ्या गोष्टी तुला सांगायलाच हवी का? एक माणसाकडनं चूक झालेली आहे, त्याची माफी मागतोय. माफी द्या, वा पुढे. नाही, माफी देताना तुमची तत्व आडवी येत आहे. तत्व मान्य आहे मला, मी यावेळेस हरलोय, पण मीच जिंकीन. तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की मला जगू द्या. नाहीतर जिंकण्याच्या अगोदरच तुमची तत्व ना माझं विनायक, काय झालं? काय नाही का, जरा झोप येत नव्हती म्हणून इथे येऊन उभा राहिलो त्या खिडकीसमोर. झोप येत नव्हती की झोप उडाली म्हणून? काय झालं? काय नाही ग. नाही, तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, पण काहीतरी झालंय एवढं मात्र नक्की. गायत्री, जे घडलंय ना ते तुला सांगताना मला खूप वाईट वाटतंय आणि एक बाप म्हणून सांगायची लाज वाटते. विनायक, या घरात मी तुमच्याबरोबर जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा तुमच्या सुखदुःखाशी समरस होण्याची मी शपथ घेतली. मग आता माझ्या समोर काहीही सांगताना तुम्हाला लाज वाटायचं काही कारण नाही. गायत्री, ही मुलं लहान होती ना, त्यावेळी मी धंदा वाढवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी खूप धडपड केली. पण त्या काळातही मी या मुलांकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. ही मुलं जसजशी मोठी होत गेली ना, तसतसे त्यांच्यावर केलेले संस्कार, त्यांच्या पुढे ठेवलेले आदर्श आणि त्यांच्या मनावर बिंबवलेला प्रामाणिकपणा हा त्यांच्या वागण्या बोलण्यातून मला जाणवायला लागला, दिसायला लागला. आणि त्या दिवशी मला असं वाटलं की मी आज खऱ्या अर्थानं श्रीमंत झालो. आणि ही श्रीमंती मी आत्तापर्यंत अभिमानानं मिरवत होतो. पण आज विघ्नेश ज्या पद्धतीनं माझ्याशी वागला, बोलला, ते बघून आता मलाच माझी लाज वाटायला लागली. आम्ही तिथे उभे होतो. मला काय वाटतं माहितीये का विनायक, एकाच घरात राहणाऱ्या सगळ्याच माणसांचे विचार सारखे नाही असू शकत. विघ्नेश एवढी वर्ष तुमच्या मनासारखा वागला, पण त्याला त्याचं स्वातंत्र्य नाही मिळालं ही त्याची तक्रार आहे. मला नाही वाटत तो काही चुकीचं बोलला, पण त्याने जे शब्द वापरले ना ते चुकीचे होते. म्हणजे विचारांमध्ये मतभेद असणं वेगळं आणि विचारांचा अपमान करणं वेगळं. आता मीही थोडी थोडी विघ्नेशला ओळखायला लागले.
पण तो जर अशा पद्धतीने वागत असेल तर आपल्याला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. सासूबाई नमो नमः.